स्वादिष्ट मेनू मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक असे मुगाच्या डाळीची भजी कशी बनवायची तर ते बघतोय। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा, मी 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। ही छिलकेवाली डाळ आहे, थोडी छिलके आहे। आणि ती भजी कुरकुरीत येण्यासाठी मी तांदूळ घेतले। हे बघा, या चमच्याने 2 चमचे तांदूळ घेतले। डाळ धुवून झालीये, आता आपण 2 तासासाठी भिजत घालून ठेवणार आहे। 1 ग्लास पाणी आधी टाकलं, आता अर्धा ग्लास टाकतोय। 2 तासानंतर आपण ही डाळ काढून घेऊ। डाळ बघा, मी चाळणमध्ये काढून ठेवली। 10 ते 15 मिनिटं झाले। पाणी दिसतंय का तुम्हाला? हे बघा, बिलकुल पाणी नाही त्याच्यात। अशी कोरडी डाळ करायची आणि मग आपण तिला वाटून घेऊ मिक्सरला। हे बघा, तुम्ही बघू शकता। 15 ते 20 मिनिटं आधी काढून ठेवायची चाळणीत। 3 मिरच्या, 10 ते 12 लसूण, जिरे आणि अद्रक घेतलंय थोडं। आता हे जाडसर वाटून घेऊ। हे बघा, मिरची, आलं, लसूण मी असे जाडसर वाटून घेतले, कारण ते भजी करताना जास्त बारीक करू नका, असे जाडच ठेवा। पाण्याचा वापर न करता आपण आता ही डाळ मिक्सरला काढून घेऊ। डाळ बघा आपली वाटून झालेली आहे। बघा, तुम्ही बघू शकता। जास्त बारीक करू नका, थोडंसं रवाळ ठेवा आणि पाण्याचा वापर करायचा नाही, बिलकुल पाणी टाकलेलं नाही आपण त्याच्यात। आता 1 कांदा चिरलेला आहे बारीक, तो टाकून घेऊ आपण। मिरची, अद्रक, लसूणची पेस्ट केलेली आहे जाडसर। चवीनुसार मीठ, कोथिंबीर, थोडा चिमूटभर हिंग, धने पावडर घेतोय। चांगलं मिक्स करून घ्यायचं आता। हे बघा, असं फेटून घ्या। दहा मिनिटांसाठी आपण आता झाकून ठेवणार आहेत। तेल गरम झालेलं आहे, आता आपण हातानेच भजी सोडून घेऊ। असे छोटे 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 गोळे सोडायचे। हे बघा, अशी कुरकुरीत भजी तुम्ही नक्की करून बघा। चण्याच्या पिठाची किंवा आपण बटाट्याची भजी तर नेहमीच करतो। आता पाऊस पण छान चालू आहे बघा, मस्त पाऊस आहे जोराचा। आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करा आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा, म्हणजे बेलचं बटन दाबायचं। नवीन व्हिडिओ अपलोड केला की आधी तुमच्या मोबाईलवर दिसेल। गॅस स्लो ठेवलाय आपण। स्लो गॅसवर भजी तळल्याने काय होतं, ती आतून छान शिजते आणि वरून कुरकुरीत होते। बघा, तुम्ही बघू शकता। कलर पण चांगला आलेला आहे आणि अजून आपण 1 मिनिट तळून घेणार आहे। झालेली भजी आपण काढून घेऊ आता। आवाज येतोय। हे बघा, अशी कुरकुरीत भजी झाली आता। गरम गरम भजी सोबत गरम गरम चहा। हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान चहा झालेला आहे। आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर 1 लाईक करा। अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।